10 मार्च को हम 8 मार्च जो कि वैश्विक महिला दिवस है, उसके उपलक्ष्य में ये जो प्रोग्राम हुआ है उसमें हम आज विभिन्न प्रकार की तपासनी करने वाले हैं। मैं आप लोगों को सिर्फ 2 बातों के बारे में बताऊंगी कि जन कल्याण ब्लड बैंक जो है वो थैलेसीमिया नाम की एक ऐसी दुर्धर बीमारी है जिसमें कि बच्चे को हर तीसरे महीने से लेकर जिंदगी भर खून लेना पड़ता है। और जन कल्याण ब्लड बैंक उस काम के लिए 2006 से सतत प्रयत्नशील है और इतने बच्चों को उस ब्लड की रिक्वायरमेंट जो है वो जन कल्याण ब्लड बैंक पूर्ण करता है। जन कल्याण ब्लड बैंक मध्ये डे केअर थॅलेसिमिया सेंटर आहे, जिथे दर महिन्याला 2 दिवस आम्ही 1 से 50 मुलांना जन कल्याण ब्लड बँक तर्फे रक्त पुरवठा करतो। पण ही थॅलेसिमिया नावाची बीमारी काय आहे, तो थॅलेसिमिया एक अशी बीमारी आहे की आई आणि वडील जर दोघी थॅलेसिमिया मायनर असले, त्यात जर गुणसूत्रामध्ये एक बारीक दोष असतो, त्याच्यामुळे त्यांच्या जे मुलं होतात 25% मुलं जे आहेत त्यांना थॅलेसिमिया मेजर नावाची एक बीमारी होते। त्या बीमारीमध्ये त्या मुलांना दर 3 महिन्यांपासून पूर्ण उम्रभर दर महिन्याला 1 बाटली रक्ताची द्यावी लागते। आणि रक्त कुठल्याही कारखान्यामध्ये पैदा होत नाही, फॅक्टरीमध्ये बनवता येत नाही, त्याच्यासाठी आपल्याला रक्त लागतो माणसाचाच। पण ही गोष्ट तर आहेच, पण तुम्ही विचार करा की ज्या फॅमिलीमध्ये थॅलेसिमिया मेजर नावाचं बाळ आहे आणि त्यांना माहिती आहे की त्यांना त्या बाळाला आयुष्यभर रक्त द्यायचे तरी तो जगणारे, तरच तो जगणारे, नाही तर त्याचा जीवन खूप अवघड आहे। तर त्याच्यासाठी एक साधीची तपासणी आहे, एकदम सीधी तपासणी आहे। ज्या तपासणीमध्ये HPLC नावाची एक जी तपासणी आहे त्याला जास्त खर्च लागत नाही। त्या गरोदर महिलाला आपल्या गर्भाच्या 3रा महिना किंवा 5व्या महिन्यामध्ये करून घ्यायचं, किंवा कॉलेजचे जे मुलं आहेत त्यांना HPLC टेस्ट करून समजून घ्यायला पाहिजे की ते थॅलेसिमिया मायनर तर नाही आहे। जर थॅलेसिमिया मायनर असले तर त्यांची जी जीवनसंगिनी आहे ते थॅलेसिमिया मायनर नको ह्याची काळजी घ्यायला पाहिजे। तर कुंडली न मिळवता जर तुम्ही HPLC टेस्ट करून घेतली तर 2 थॅलेसिमिया मायनरच्या लग्न आपल्याला थांबवता येतात। आणि जरी समजा की लग्न झालं आणि लग्न नंतर लक्षात आला तर गरोदर असताना 11व्या सप्ताह किंवा 22 सप्ताहामध्ये जर तुम्ही HPLC तपासणी केली आणि लक्षात आला की पोटात जे बाळ आहे थॅलेसिमिया मेजर आहे, तर त्याचा आपल्याला काय पद्धतीने पुढचा डिसिजन घ्यायचे ते दंपतींना घ्यायला पाहिजे। तर थॅलेसिमिया मेजर साठी आम्ही पूर्ण भारतात खूप जोरात काम चालू आहे। आम्ही गव्हर्नमेंट पर्यंत हे निवेदन केले आहे की तुम्ही लग्नाच्या आधी कुंडली न मिळवता हा कंपल्सरी करा की मॅरेज सर्टिफिकेट फक्त त्यांनाच मिळेल ज्यांचे की HPLC टेस्ट मध्ये थॅलेसिमिया मायनर, नवरा आणि बायको दोघांचा थॅलेसिमिया मायनर असेल तर त्यांच्या लग्न थांबायच्या किंवा लग्न नंतर मुलं बाळ असताना ही तपासणी करायची। एक गोष्ट। दुसरी गोष्ट, सर्वायकल कॅन्सर ज्याची की आज पॅरिसमध्ये टेस्ट होणार आहे भारतात। तुमच्याशी बोलता बोलता 5-7 मिनिट झाले। अख्ख्या भारतात दर 7 मिनिटांत एक महिलाची मृत्यू फक्त आणि फक्त सर्वायकल कॅन्सरमुळे होऊन जाते। आणि सर्वायकल कॅन्सरचा वॅक्सिन अवेलेबल आहे। 9 ते 14 वर्ष सिंगल डोस, 14 ते 26 वर्ष डबल डोस आणि 26 वर्षाच्या पुढे ट्रिपल डोस घ्यायचा। आणि 26 वर्षानंतर दरवर्षी प्रत्येक महिलाला जागतिक महिला दिनाला किंवा त्यांच्या वाढदिवसाला पॅप स्मेअर टेस्ट करूनच घ्यायला पाहिजे। कारण सर्वायकल कॅन्सर हा खूप दुर्दैव बीमारी आहे आणि पूर्ण कॅन्सर मध्ये फक्त एवढा एकच कॅन्सर आहे, एकच कॅन्सर असा आहे की ज्याची लसीकरण उपलब्ध आहे। मी स्वतः रोटरीच्या मार्फत UP आणि महाराष्ट्रामध्ये 15,000 सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन दिलेले आहे। एक वॅक्सिनची किंमत 3,000 रुपये असते, पण NGOच्या मार्फत ह्या वॅक्सिन आम्ही मुफ्त मध्ये दिलेले आहे। म्हणजे टोटल 7.5 करोडचा प्रोजेक्ट झाला, ती गोष्ट वेगळी, पण 13,550 मुलींना आम्ही सर्वायकल कॅन्सर पासून मुक्त करून ठेवले। तर हे लसीकरण, पॅप स्मेअर टेस्ट हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण भारतात दरवर्षी 3,59,780 महिला फक्त ह्या कॅन्सरमुळे मृत्यू होऊन जाते त्यांची।
आणि त्याचा उपाय हा लसीकरण आणि 35 वर्षाच्या पुढे दरवर्षी पॅप स्मेअर टेस्ट करून घेणे. तसं तर बरेचसे कॅन्सर आहे, पण हा जे सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन आहे त्याच्यासाठी जे HPV वॅक्सिन आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, तो आपल्याला फक्त सर्वायकल कॅन्सर नाही तर 6 कॅन्सर पासून आपल्याला मुक्तता देते. सर्वायकल कॅन्सर, वजानल कॅन्सर, वल्वर कॅन्सर, पिनाइल कॅन्सर आणि जेनेटल वॉर्ड्स. तर हा वॅक्सिन जर कुठल्या एनजीओ थ्रू मिळत असेल तर तसं घ्या, नाही तर तुम्ही आपल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा, माधव क्युरीमध्ये कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा जनकल्याण ब्लड बँकमध्ये जी टीम आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि ह्या वॅक्सिन लसीकरण नक्कीच घ्यायला पाहिजे. हा माझा सगळ्यांशी नम्र विनंती आहे. आणि थॅलेसिमिया मेजरचे मुलं भारतात कोण आहे? 40 लाख मुलं थॅलेसिमिया मेजरचे भारतात आहे. आता आहे. तुम्ही विचार करा की म्हणजे किती फॅमिली ह्या हा टेन्शन मध्ये आहे की त्यांच्या बाळाला रक्त कुठून घ्यायचं, कसं द्यायचं, त्यांच्या पूर्ण फायनान्शियल हे मेंटल फायनान्शियल सगळं एकदम गडबड होऊन जातो. पण थँक्स टू जनकल्याण ब्लड बँक 2006 पासून तिथे डे केअर सेंटर आहे आणि तिथे सगळ्या मुलांना फ्री मध्ये रक्त पुरवठा केला जातो. आणि फक्त ते डे केअर सेंटर मध्ये नाही, पण 150 मुलं दर महिन्याला रक्त जनकल्याण ब्लड बँक मधून घेतात. तर मला याच्यासाठी खूप अभिमान आहे की मी जनकल्याण ब्लड बँकशी जोडलेली आहे आणि जनकल्याण म्हणजे खरोखर जनकल्याण हा जे हेतू आहे ते हेतू ते सार्थ करता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.